हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. जी आपली सिरीज सुरू आहे, अंडरस्टँड टाउन प्लॅनिंग इन नेक्स्ट 30 डेज, डे 4. जसं काल आपण बघितलं, ईएलयू काय असतं, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप कसा असतो, तो कसा दिसतो, काय लिजेंड्स असतात. सिमिलरली त्यालाच घेऊन व्हॉट इज पीएलयू अँड हाऊ टू रीड इट. म्हणजे प्रपोज लँड यूज प्लॅन्स कसे असतात आणि ते कसे वाचायचे आणि ईएलयू आणि पीएलयू मध्ये काय फरक असतो आणि तो बघता क्षणी कसा लक्षात घ्यावा, यासाठी हा आजचा व्हिडिओ केलेला आहे. सो ईएलयू जर तुम्ही अजूनही बघितलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ईएलयू ची लिंक टाकलेली आहे. पहिले तो बघा, मग तुम्हाला ईएलयू आणि पीएलयू या दोघांचं लिंक सुद्धा कळेल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ईएलयू मध्ये काय केलं ते बघूया, की जेवढे केवढे अम्युनिटीज आहेत, रेसिडेन्शियल युनिट्स आहेत, कमर्शियल आहे, या सगळ्यांचं एक्झिस्टिंग मध्ये मॅप बनवताना काय यूज आहे त्या लँडचा, त्याचं आपण सगळं एक म्हणजे त्याचा एक आपण मॅप बनवला. त्याच्यानंतर आपण पॉप्युलेशन फोरकास्टिंग करू आणि त्याच्यावरून आपल्याला कळेल की इन फ्युचर हाऊ मच डिमांड इज रिक्वायर्ड. टोटल पॉप्युलेशन फोरकास्टिंग करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यानुसार आपण कोणत्या सिटीला कोणतं प्रॉपर असेल ते सगळं घेऊन पॉप्युलेशन फोरकास्टिंग करून आपण फ्युचर मध्ये लागणाऱ्या काय बेसिक अम्युनिटीज आहेत त्याचा एकदा अभ्यास करू. म्हणजे पहिले काय फिजिकल आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर काय काय आहे एक्झिस्टिंग मध्ये ते पहिले बघू. त्याच्यासाठी आपण डेटा कलेक्शन करू. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस करू. डेटा अनालिसिसचा अर्थ होतो की सध्यामध्ये क्या म्हणजे पॉप्युलेशन फोरकास्टिंग काढल्यानंतर डिमांड किती आहे, सध्या किती आहे आणि किती सप्लाय करावा लागेल. सो डिमांड अँड सप्लायचं आपण अनालिसिस करू आणि त्याच्यावरनं आपण गॅप फाइंडिंग माहिती करू. म्हणजे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि फ्युचर मध्ये लागणारा डिमांड, या दोघांमधनं आपण फाइंडिंग्स काढू की आपल्याला एक्स्ट्रा ऍड ऑन अजून किती प्रोव्हाइड करावे लागतील टू अचीव दॅट टार्गेट. सो अशा वर्ण तो पूर्ण गॅप अनालिसिस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एवढ्या प्रमाणात स्कूल्स प्रोव्हाइड करावे लागतील, असा वॉटर सप्लाय असायला पाहिजे, सॉलिड वेस्टचं एवढा जनरेशन होईल तर त्याच्यासाठी किती कुठे साईट लागेल, किती एरियाची लागेल, या सगळ्यांचा अभ्यास झाल्यानंतर सोल्युशन हे निघतं की जे काही प्रपोजल्स आहेत ते नोट डाऊन होतील आणि त्याच्यानंतर सगळे प्रपोजल्स येतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा ईएलयू आहे. हा ईएलयू एका बघता क्षणी कसं लक्षात आलं की हा ईएलयू आहे. हे जे रेड मार्क आहे बघा, तुम्ही जर आता तुम्ही ईएलयू बघत असाल तर तिथे ब्लॅक लाईननी रोड मार्क्स केले होते. आता बघा इथे आहे, हा जो आहे तो ईएलयू वर हा पीएलयू आहे. म्हणजे जिथे प्रपोज्ड आहे ते रेड लाईन्सनी दाखवलेले आहेत. बघा हे इथे जे प्रपोजल आहेत ते रेड लाईननी दाखवलेले आहेत आणि जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत ते ब्लॅक लाईननी दाखवलेले आहेत. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द ईएलयू अँड पीएलयू. त्याच्यानंतर तुम्हाला परत सगळे लिहिलेलं असतं की कशाला काय म्हणतात. सो दिस इज एमआयडीसी, राईट. त्याच्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर कॅटल स्टेबल. त्याच्यानंतर फ्युचर अर्बनाइज्ड एरिया, म्हणजे इथे फ्युचर मध्ये अर्बनायझेशन होऊ शकतं. सो फ्युचर अर्बनाइज्ड एरिया, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी पीएलयू वर मार्क केलेल्या असतात. हा इथे डिफेन्स एरिया मार्क केलेला आहे. सो ईएलयू आणि पीएलयू याच्यातला बेसिक डिफरन्स तुम्हाला कळला असेल की एक्झिस्टिंग मध्ये काय आहे आणि पॉप्युलेशन फोरकास्टिंग काढल्यानंतर काय डिमांड आहे आणि त्यानुसार कसा सप्लाय करायचा आहे आणि कशा प्रकारे कुठे कोणत्या कोणत्या लोकेशनला कोणते कोणते इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचे आहेत. दॅट इज द प्रपोजल फॉर द डेव्हलपमेंट प्लॅन आणि ते सगळं एका मॅपवर आणणं याला म्हणतात पीएलयू, प्रपोज लँड यूज, प्रपोज केलेला लँड यूज. आय होप तुम्हाला ईएलयू आणि पीएलयू चा डिफरन्स ही कळला असेल. आज हमखास सगळ्यांनी आपण जिथे राहतो तिथल्या डीपी रिपोर्ट एकदा काढा आणि त्याच्यात तुम्ही तुमच्या इथल्या दोन्ही ईएलयू आणि पीएलयू दोन्हीही बघा. तुम्हाला खूप चांगल्याने लक्षात येईल.
थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि अशाच प्रकारचे अजून व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असेल तर एज्युफेस्ट अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज मिळतील. याची जी पीपीटी आहे त्याचं पीडीएफ सुद्धा तुम्हाला ॲपवरही मिळेल आणि एज्युफेस्टच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल. सो लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू, थँक्स अ लॉट.